मी काय झालं माहिती का, त्यांच्या एका सहकार्याला, मला आता त्यांचं नाव आठवत नाही बघा, माझ्या मोबाईलमध्ये आहे सेव्ह, त्यांच्या एका सहकार्याला कॉल केला. जे मला म्हणायचे ना, ताई बोला ताई बोला, त्यांना फोन केला मी आणि त्यांना बोलले की दादा तुम्ही काय झालं, ज्या वेळेला मी भुजबळांवर बोलले त्यावेळेला भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी मला भयंकर ट्रोल केलं. बरं सोशल मीडियावर करू देत, पण ती लोक काय करायची माहिती का, मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेत त्यांनी आणि मला फोन करायचे, व्हॉट्सअपला कॉल करायचे आणि इतके गलिच्छ बोलायचे. त्यावेळेला माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता, मी औषधं आणण्यासाठी इकडे पुण्यामध्ये येत होते आणि गाडीवर असताना मला साईटला होऊन फोन कट करेपर्यंत ते लोक इतके घाण शिव्या देऊन घेत होते की विचारायला नको. ब्लूटूथ कनेक्ट असायचं त्यामुळं फोन लगेच कनेक्ट व्हायचा. मला गाडी साईटला घेईपर्यंत भयंकर शिव्या देऊन ठेवायची ती लोक. मग मला त्या लोकांना वेळ नव्हता सोशल मीडियावर उत्तर द्यायला. मला माझ्या भावाला जगवणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी काय केलं, ज्यांनी मला सांगितलं होतं ना बोला, मी त्यांना म्हटलं तुम्ही बोला म्हटलात, मी बोललेत. मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, करू देत, हरकत नाही, परंतु तुम्ही ना यांना सांगा, जरांगेंना, की तुम्ही फक्त 1 मिनिट 30 सेकंद बोला, की त्या संगीताताईंना तुम्ही ट्रोल करू नका, ती महिला आहे एवढं गलिच्छ बोलू नका. वैचारिक वाद आहे ना, तो विचारांनी हे करा, पण तुम्ही तिला फोन करताय, तिची हॅरेसमेंट करताय, ती करू नका. मी आज फार भयंकर कंडिशनमध्ये, ते बोललेत मी बोलतो त्यांना, ताई टेन्शन घेऊ नका, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर माझे जे जास्त निकट होते त्यांनी मला, त्यांनाही मी कॉल केला की दादा मी आत्ता यांना असा फोन केलाय. ते म्हटले बरं ताई मी पण तिथंच आहे, बघतोय मी. तर ह्यांनी त्यांना पुन्हा आठवण करून दिली की अहो तुम्ही, ते ताईंनी सांगितलं होतं बोलायचं, ते म्हटले हो बोलतो. हे तिथं होते दादा. यांनी, मी पुन्हा यांना फोन केला, फोन चालू ठेवलेला त्यांनी की ताई तुमचाच विषय मांडतायत पुढं, फोन चालू ठेवा, थांबा. मी स्वतः शब्द ऐकलेले आहे जरांगेचे. जरांगे बोललाय मी त्या बाईला सांगितलं नाही बोल म्हणून, मला आरक्षण महत्वाचं आहे. आता ते रिकामे धंदे मला सांगायचं नाही, ह्याच्या बाबतीत बोल आणि त्याच्या बाबतीत बोल. लोक काहीतरी मोठं होण्यासाठी रिकामे धंदे करतायत. कुणाला मोठं व्हायचंय? अरे कोण तू? मी माझ्या कार्याने मोठीच झालेली आहे. मोठं होण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी काम करत नाही. मी एका गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे, गरीब घरात जन्माला आलेली आहे. मी जे माझं अस्तित्व निर्माण केलंय ते माझ्या कार्यातनं केलंय, कामातनं केलंय. तुम्ही आजही चेक केलं तर मी भाड्याच्या घरात राहते, टेलरिंग काम करते आणि 2 मुलींचा उदरनिर्वाह करते. आजही माझ्या 2 मुलींची फी, त्या ज्या शाळेत होत्या ना, त्या शाळेचा तुम्हाला नंबर देते, ॲड्रेस देते, जाऊन विचारायचं. कोरोना काळातली 2 वर्षाची फी त्यांची बाकी आहे. यावर्षी माझ्या मुली घरी आहेत दादा. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ना कालपासून की ही विकल्या गेली आहे, अरे आतापर्यंत मला कोणी विकत घेऊ शकलं. मला फोन करायची ते हिंमत करणार नाही. तेही असंच भुजबळांसारखंच पायंडा ते पण आणणार आहेत की काहीतरी कुणाच्या तरी नावाने घ्यायचं किंवा जो नंबर फक्त व्हॉट्सअपला आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप कॉल करायचा, ते करणार आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये सुनीता वानखेडे म्हणताय की ज्यावेळेस मी भुजबळांना बोलले त्यावेळेस भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी मला बरंच ट्रोल केलं आणि त्यानंतर मी मनोज जरांगे पाटील यांचे शब्द ऐकले, मी त्या बाईला सांगितलं नाही बोल म्हणून, आता मला आरक्षण महत्वाचं आहे, ते रिकामे धंदे मला नका सांगू. त्यानंतर सुनीता वानखेडे म्हणताय जरांगेंनी मला का सहकार्य केलं नाही, असे गंभीर आरोप सुनीता वानखेडे यांनी केलेले आहे.